टाइम. बाकी काय म्हणतो भावा, काय ब्लॉगचं नाव? प्रतीक जाधव. प्रतीक जाधव. माझ्या फॉलो करा भाई. धन्यवाद भाऊ, धन्यवाद. छगन, मग कसं वाटतं तुला? दुष्काळी भागातून आलाय, तुला पाणी असं एवढं पाणी बघून तुला कसं वाटला? किती पाणी बघितलं मी आज पहिल्यांदा. किती महिन्यात झालं. आज मी 2 महिन्यातून आंघोळ केली. आता आम्ही आलोय दादूसला भेटायला. तर इंस्टाग्रामवरती सध्या फेमस ट्रेंडिंग माणूस दादूस. त्याला मध्ये आता मंचुरियन काढणार. बघू शकतो तुम्ही, खतरनाक असा मस्त आहे. तुम्ही रात्रीचा व्ह्यू बघू शकता, खतरनाक असं दिसतोय. बाईचा ब्रेक डान्स बघू शकता काय तुम्ही. पट्टी मस्त. हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू चॅनल. मित्रांनो कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजा असणार. मित्रांनो आशिक महेंद्रा. तर पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर मित्रांनो आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार, कारण आज आपण चाललो आहे फार्म हाऊसला. तर घरातून निघालो होतो आम्ही दोघं निघालो. टिटोळवरून गाडी पकडली कल्याणपासून गाडी पकडली. थेट आता पोहोचलो आपण नेरळ स्टेशनला. तर बघू शकता तुम्ही, खूप असा ऊन पडला आहे. मित्रांनो आपला नेरळचा मित्र आहे आकाश म्हणून, तर तो आपल्याला आला इथं घ्यायला. तर अजून काही दिसत नाही. दिसायला काय कोणतरी दिसलाय. तर बाई कसं वाटतं तुला आता? मला खूप एक्साइटमेंट आहे, कारण खूप दिवसांचा आमचा प्लॅन चालला होता का फार्म हाऊसला जाऊ. फायनली आमचा प्लॅन झाला आहे. सक्सेसफुल नाही झाला अजून बोलू शकत, पण आता प्लॅन आमचा ठरला आहे. आता आम्ही जस्ट नेरळला पोहोचलो आहे. तर खूप असा अर्धा एक तासाचा प्रवास करून आम्ही पोहोचलो आहे. आणि आमचे मित्र तिथं वाट बघतायत. दिसत नाही अजून, आहेत दिसतात थोडंसं. हा गाईज, गाडीमध्ये बसायला पण भेटलं ना ट्रेनमध्ये. आज आम्ही रात्री फुल धमाल करणार आहे. तर गाईज खूप मजा नाही फार्म हाऊसमध्ये. पण आमचे 2 मित्र असे वाघासारखे आमची वाट बघतायत. आणि आम्ही फुल चष्मा लावून आलो आहे, फुल शायनिंगमध्ये. काय नाही मजा आहे. हे बघा बरोबर आहे का? गाईज फायनल पोहोचलो आपण. ऋतिक लोणे, आकाश भाई, छगन भाई माँ बाली जाओ. तुला कसं वाटतंय? काय तुझं एक्साइटमेंट सांगू शकतो का तू आपल्याला? तू डायरेक्ट मुरबाडवरून आला भाई. तुम्ही बोलवलं ना मी येणार नाही असं होईल का? मला तर वाटलं तू काय येणार नाही, पण तू आलास. तर माझा मित्र एकदम दुष्काळी भागातून आलाय. शापूर मुरबाड तुम्ही नाव ऐकलंच असेल, जाम लांबून आलाय. मा बायली जाऊ आमचं नाही होगा मुरबाड. आणि आम्ही कोणाच्या टाउन मध्ये आहेत? आकाश भाईच्या टाउन मध्ये. तर आकाश भाईचा एरिया बघू शकता तुम्ही, खूपच सुंदर आहे. नुसता हिरवल शांत. आणि आम्ही आता 6ला स्टेशनच्या इथे राहतो ना, घरी जायची काय करतो. स्टेशन किती लांब आहे पण. काहीच तर आता आम्ही आलो आकाश भाईच्या घरात. आमची फटाक्यांचे माल लावून स्वागत केलंय. आणि हे काय रे, त्याच्याने आम्हाला त्याने तृप्त केलंय उन्हापासून. काय विषय नारळ झाला, किती पाणी वेगळं काम करू लागेल. काय विषय नाही, सावकाश पे. मस्त होत. आपला प्लॅन काय आता इथून? आपण इकडे कुठे इथून काय प्लॅन आहे आपला? इथून कुठे जायचं आपल्याला? जायचं रिसॉर्टला, तिथून जायचं आपल्याला जुनाभट्टी. आपला पहिला प्लॅन आहे काय? चुनाभट्टी. तर पहिला आपण जाणार चुनाभट्टीला, त्याच्यानंतर जाणार आहे आपण फार्म हाऊसला. तर ब्लॉगमध्ये कंटेंट खूप मजा येणार आहे. सगळ्या काहीतरी बोललो भावा, मला तुझे शब्द ऐकायला मी तरसलोय. हा मुडणे सगळ्यांची मस्त नाईट दिसणार आहे. काय विषय नाही. तर आजचे आपले अन्नदाते आहेत आकाश गवारी. मंडळाचे अध्यक्ष आमना एक गोष्ट तर भाई मी पाहिले गेलो. मला वाटलं प्लास्टिकची बॉटल आहे, काचेची बॉटल आहे. ही बॉटल टाको नाही. मजाक. कौन है ये लोग?
कहां से आते हैं ये? तर गाईज आता आम्ही निघालोय रिसॉर्ट. आता आम्ही जाणार पहिले. अख्खा कुठे जायचं आपलं पहिले? रिसॉर्टला. तर आता आम्ही जाणार इथून गाड्या घेऊन. तर आमच्याकडे 2 स्पोर्ट बाईक आहेत. एक आहे आयाभुसा आणि एक आहे निंजा. ही आयाभुसा आणि ती निंजा आहे. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. हे लोणी मी चालू का? चालू तर येशील का म्हणजे? स्प्लेंडर कॉफ में ही कॉफ है. तर काय आमच्या गाड्या सज्ज आहेत एकदम. चला घ्या म्हणजे अख्खे दुनिया आम्हाला एवढे भारीतले काय. पेट्रोल चालू ना चल पेट्रोलचे जाणार डायरेक्ट घे. तर काय आता आम्ही इथून गाड्या घेऊन निघालोय. आता इथून जाणार आम्ही पहिले फार्म हाऊसला. तर बघूया फार्म हाऊसला कसं आहे. तर नेरलमध्ये गाडी चालवते काय हे नीट चालव रे भाई. तर नेरलमध्ये कसा एक्सपिरियन्स भावा वाटतं का स्पोर्ट बाईक चालू आहे का? तर काय भेटतो अरे फार्म हाऊसला बघू कसा विषय. आपण फायनली पोहोचलो आहे फार्म हाऊसला. तर फार्म हाऊस बघू शकतो तुम्ही खतरनाक असं मस्त आहे. इकडे तला आहे वाटतं. बघूया पुढे आपल्या गाड्या बिड्या पार्क केल्यात. आता आपण इथे आलो. आता इथे आपल्या बॅगी वगैरे ठेवू आणि आपल्याला जायची आहे जुमापट्टी काय चुनापट्टी काहीतरी बोलला आकाश. तिकडे जायची फेमस जागा आहे. तर तिकडे जाणार आपण. तर पहिले फार्म हाऊस बघून घेऊ. मस्त वाटतं आंब्याची झाडं आंबे वाटतं. खतरनाक असं व्ह्यू आहे. मस्त वाटतंय. आंबे वाजले इकडे. हे रेन डान्स. या रेंडात पण आम्ही रात्री खूप धमाल करणार आहेत. मस्त एक नंबर आहे. असं टायमिंग वगैरे फिक्स आहे. तोच बघतो का इथं? मस्त आहे पाणी. हे कोण तुकला आहे? हा ठीक आहे चालेल. निसर्ग निर्माण मस्त असं फार्म हाऊस एकदम. इकडे आपण ते सगळ्यांचा एक फोटो काढतो ना ग्रुपनी बॅग इथे घेऊन. दाखव बाबा इकडे फार्म हाऊस. पाहू शकतो फार्म हाऊसचा व्ह्यू. आणि खूप आंबे इकडे आलेले आहेत. तर रात्री आम्ही टाका टाकणार आहेत आंब्यावर. निसर्ग निर्माण. तर मित्रांनो फार्म हाऊस एक नंबर आहे. तर मस्त असं आहे आणि गर्दी पण नाही म्हणजे कोणीच नाही. कोणाचीच बुकिंग नाही. आम्ही जायच. तर रूम बघू शकता. आता आम्ही रूमच पाहिजे. एक बेड गाद्या वगैरे आहेत. काय विषय नाही. राडा होणार आहे. AC पण आहे. तर फ्रीज पण दिला आहे आपल्याला. काय टेन्शन नाही. आणि स्टॉक पण खूप अवेलेबल आहे इकडे. स्टॉक तर सगळं लोड करून दिलाय. तर हॅलो मित्रांनो. तर मित्रांनो इथं फ्रेश वगैरे होऊन आता आम्ही निघालोय जुमापट्टीला. बरं नाही ना की 100%. तर आता आम्ही निघालोय ना. आमच्या ह्या स्पोर्ट बाईक्स आम्ही काढल्यात ना. आमचा छगूला खूप आनंद झाला कारण की तो दुष्काळातून भागातून आलाय. त्याने पाणी बघितलं तर एवढा खुश झालता की पाण्यात उडी टाकायला चालला होता. पण मी थांबला त्याला नको रात्री. गजब बेइज्जती है. हे पण येईल रात्री. भाई विवलं का जरा दिसतो पण हा. तर गाईज आता आम्ही आलो जुमापट्टीला. तर मला भेटतो तुम्हाला पुढे. नादच कशी मी मदन मंजिरी. ट्रॅफिक झाले. A few moments later. आता आम्ही आलोय दादूसला भेटायला. तर इंस्टाग्रामवरती सध्या फेमस ट्रेंडिंग माणूस दादूस. त्याला मध्ये आता मंचुरियन काढणारा. चला संध्याकाळी सगळ्या चालू होतं. काय तुमचा इथं ही खावली. दादूस बनवते मंचुरियन्स. आता शॉप ओपन केलाय.
तर दादू साधून मंचुरियन बनवतोय, काय विषय नाही. सगळी कसा वाटला तुला भेटून दादू? ब्लॉग बनवतोय. पहिले येताना भावा हात चालू झाला माझा. जस्ट झालं ना रे आता हातबीत चालू झाले, आपल्याला स्टार्ट करून झाले, मग चालले पण करायचं ना भाई. मॅटर काय माहिती का, मसाल्याचा हात झाला ना माझं. हा ते पण काय विषय नाही. इतका वेळ होता भाई, तू कधी आता मला मला बोलायचं तरी यार. ठीक आहे चल जाऊ दे नेक्स्ट टाइम. बाकी काय म्हणतो भावा, काय ब्लॉगचं नाव? प्रतीक जाधव. प्रतीक जाधव. प्रत्येक चॅनल माझ्या फॉलो करा भाई. धन्यवाद भाऊ, धन्यवाद. विषय नाही झालं थोडा लेट, दादू त्याला माझ्या हात घालायचा प्रोग्राम संपला होता. अँगल भेटतो असं झाला आता. दादू बोलतो ते आता मसाला बिसाला लावला हाताला, तर जमणार नाही. काय नाही विषय, भेटलो आपण. एकदम खत्री माणूस आहे. आता आपण मंचुरियन खाऊ आणि आपण जाऊ गुवापट्टीला, बरोबर ना? चला छगनची जाम इच्छा होती दादूसला भेटायची. हॅलो छगन बोलतो उद्या मी परत येत, बोलतो त्याला मध्ये हात काढून बघायला, मला बघायचे. त्याचा फोटो काढतो आता दादूच्या जोडीला. किती आहेत रे आपल्या? किती आपल्या? मंचुरियन 2 आहे आणि फ्रँकी 2 आहे. आता आपण दादूच्या हातचं मंचुरियन खाऊया, तुला भेटतो मग आईस पुढे. दादूच हा बाय. चला गाईस, दादूला भेटलो पण आपल्याला ते तेलामध्ये हात घालायचा बघायला नाही भेटला, कारण की ते होऊन गेलं तर, कारण की ते स्टार्टिंगलाच करतो असं बोलला. तर भेटलो आपण दादूला, मंचुरियन वगैरे खाल्ले. आता आम्ही निघाले जुमावट्टी. कसं वाटलं छगन तुला दादूसला भेटून? वाटलं छगनने भाई फोटो बिटो काढले, फुल 4-5 फोटो बिटो काढलेत. बिग फॅन आहे दादूचा. आपल्याला क्रॉस राईस माथेरान बंद आहे ना, चालू असेल रे. आहे तुला सोमन्याची हिरवा निसर्ग हा भोवतीने, जीवन सफर करा मस्तीने. नाचे गीत गारे गीत वारे ला 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 ला. ला 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 ला. नवे पंख पसरा उंचलरा, पंख पसरा उंचलरा. फिरणारे गीत गारे ला 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 ला. तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलोय जुमापट्टी. क्या इथं जायचं होतं का आपल्याला? अजून जाऊ वरती, अजून वरती जायचं? हा स्टेशन आहे जुमापट्टी. हा काय शाळे बाई इकडे सगळा आंबे बिंब आहेत. घ्यायचा का आंबा बिंब बारा बिरा? थांब घेऊ थांब जरा. छगन छगन छगनला लोटा बघितलं, त्याची माहित पण होणार नाही. मस्त असं वातावरण आहे कडक मध्ये. बरे बाबूने खाना खाया या नाही खाया? अजून वरती जायचे आपल्याला. इथे काय डॅम आहे का तो? काय विषय नाही. काहीच आम्ही इथे फोटोशूट करत होतो ना, आता टॉय ट्रेन आले, आमचा छोटासा फोटोशूट चालू आहे. तर आम्हाला सेलिब्रिटी भेटल्यात छगन बेंगाल. तर इथं पण आमचा फोटोशूट चालू आहे छोटा छोटा. एकदम टॉय ट्रेन एकदम खतरनाक आहे. नेरळ माथेरान नेरळ काढ आहे एकदम. इथलं वातावरण आता एक नंबर झालाय. मित्रांनो अशी खूप अशी मजा केली आम्ही इथं. फुल फोटो बिटो काढले, व्हिडिओ बनवल्या. काय इथे जुमापट्टी. तर आता आम्ही चाललो खाली फार्म हाऊसला. तर फार्म हाऊसचा व्ह्यू कसा असणार आकाश? खूप छान मस्त सुंदर. काय करतोय? तर आता आपण जाऊया खाली मित्रांनो. खूप अशी मजा आली इथं. क्लायमेट तर एकच नंबर होता. अजून पाच बघा खतरनाक असं दिसतंय बघ गहू माता मस्त. एक होती. कसा वाटलं तुला भाई? मला तर खूप आनंद वाटला भाई, आणि इथला व्ह्यू बघून मला खरंच आनंद वाटलाय. आता मला एक्साइटमेंट आहे ती म्हणजे फार्म हाऊसची पार्टीची. तर आपण लवकर जाऊया आणि पार्टीला नियोजन करूया. ओके.
बाबा हा भाई जाम खुश आहे. पण मित्रांनो एक नंबर वाटतं इकडं. आकाश पावसाला एक नंबर वाटत असं ना. एक नंबर आहे. मग पावसाला आपण परत काहीतरी वेगळा करू. आम्ही गाडी घेऊन परत या पावसाळी आपण नाही पावसाला आम्ही डायरेक्ट हा ठीक आहे लक्षात ठेवा रेकॉर्डिंग झालेले. हा 100% 100% प्लॅन होणार पावसाळी आमचा. आमचा छगन आहे ना आलाय तिथून नुसता गर्लफ्रेंडशी बोलतो. गर्लफ्रेंड पटवली त्याने शापूरची तिकडे टॉकाला खोडाला मोकाडा तिकडूनची एक कुर्ल्याची मध्ये. तर गाडी चला आता डायरेक्ट जाऊया खाली ना. फार्म हाऊसचं आपला काही नियोजन आहे तो करूया. भेटतो तुम्हाला पुढे. A few moments later. तर गाईज आपण तिकडे चुनापट्टी फिरून आलो आता. तर आपल्याला खायला इथे चिकन वगैरे घेतलं आहे. आता छोटीशी आपण पार्टी करू ना मग जाऊ स्विमिंग पूलमध्ये. तर मित्रांनो आजचा व्ह्यू बघा खतरनाक दिसतोय. फार्म हाऊस कडक आहे मित्रांनो काय पण बोला. पण आता जाऊ जरा फ्रेश वगैरे होऊ आणि स्विमिंग पूलमध्ये जाऊ राडा करू. फुल कडकमध्ये एकदम स्विमिंग पूल माहोल बघू शकता तुम्ही. स्विमिंग पूल पण रेडी आहे तर फुल राडा होणार आहे. तर असा एक नंबर असं वाटतं मित्रांनो. खूप असं मस्त वाटतंय आणि माहोल तर कडक आहे. तर आता आम्ही आणलेले रिओ वगैरे आणलेत खूप साऱ्या. इथे चणे वगैरे आहेत आणि चिकन वगैरे आणलंय. बाय काय नाही नॉर्मल आणि स्प्राईट वगैरे आणलंय. तर छोटीशी पार्टी आपली काही विषय नाही. तर स्विमिंग पूलमध्ये फुल मजा येणार आहे. इकडे गाणे वगैरे लावलेत. तू मुझसे प्यार करती है कि नहीं ये बता. तर भाऊ आमचा वेळ लागला फोनवरती काय विषय नाही. छगन कैसा लग रहा है तेरे को. काय करणार नाही वाटतंय लुटू जरा. थोड्या वेळात जाऊ जरा खाऊ वगैरे पोट भूक लागले आता आणि मग जाऊ स्विमिंग पूल मध्ये. तर काय खूप मजा येते लय भारी वाटतंय काय पण बोला. समझ रहे हो ना. जबरदस्त काम करताना वाटतंय. ब्लॉग मध्ये कंटेंट मित्रांनो खूप मजा येणार पुढे पण. चला तुम्ही रात्रीचा व्ह्यू बघू शकता खतरनाक कसं दिसतोय. जबरदस्त फार्म हाऊस मित्रांनो. लाइटिंग बिटिंग खतरनाक आणि हा व्ह्यू तर एक नंबर दिसतोय. इकडे समोर पण लाइटिंग लावलं. इकडे फोकस बिकस नुसती झड लाइटिंगची नुसती झड केले. काय नाही मजा येते तिकडे आहे. इकडं आपला खायचं रेडी करायला घेतलंय पोरांनी. तर काय मजा येणार आहे. नंतर स्विमिंग पूलमध्ये जाऊ. तर येऊ इकडे रूम आपले लावून घेतले. चला जाऊया खाली आणि थोडा एन्जॉय करूया. लॉलीपॉप शेजवान काय रे चायनीज भेल चिकन क्रिस्पी आणि आपला छोटासा रिओ आणि आपला अक्क्याने बनवायला घेतला आपल्याला मोजितो. तर काय खतरनाक असं दिसतो. मी बघू शकता काय त्याला तो फेस आलाय. आणि आकाशने हॉटेल मॅनेजमेंट केली आहे म्हणून तो मोजितो एक नंबर बनवतो. स्टॉक सगळा रेडी आहे. तर अक्क्याने आपल्या बनवलं एक नंबर असे मोजितो. तर अक्क्या कसं काय बनवलं काय टाकलं तुम्ही याच्यात. त्याच्यामध्ये आपण टाकले पुदिन्याची पानं घेतली आणि त्याचे पानं तोडून पेस्ट केली. कुठला म्हणजे त्याला ते बारीक केला. त्याच्यानंतर ग्लास घेतला. ग्लासामध्ये जी काढा असते त्याला आपण पूर्ण येणे काय बोलतो मीठ लिंबू चोळला आणि आपल्याकडे मीठ आहे. मिठामध्ये उलटा ग्लास लावला त्याच्यामुळे पूर्ण मीठ लागलं त्याला. त्यानंतर पूर्ण लिंबू पिळून त्याच्यामध्ये टाकला ग्लासमध्ये अख्खा लिंबू आणि थोडा अर्धा चमचा मोजितो त्याच्यामध्ये टाकला आणि वरून स्प्राईट ओतली. अशा प्रकारे आपला मोजितो रेडी. त्यामध्ये जर उचल ग्लास उचल ना त्यामध्ये जर काय मिंट फ्लेवर असेल तर एक नंबरला एकदम. नेक्स्ट टाइम आपण आणू. नेक्स्ट टाइम आणू काय विषय नाही. तर आमचा भाई तिकडे रिओची बॉटल घेऊन अरे त्याला मी 100 आम्हाला गाण लावू नको तरी तो गाण लावतो. काय विषय त्याचा मला समजत नाही. त्याला रिओ चढले वाटतंय. तर मित्रांनो कसा वाटतं तुम्हाला आजचा माहोल कसा वाटतं मित्रांनो. एक नंबर. छगन बोल. एकदम कडक माहोल झाले. मित्रांनो वातावरण तुम्ही खतरनाक बघू शकता ना. आता खूप मजा येणार आहे आणि आता आम्ही नंतर जाणार. ऋतुला कसं वाटतं भाई मला तर एकदम कडक वाटतं भाई. मी पार्टीची लय वाट बघत होतो आणि आता पार्टीचं आपलं स्टार्ट होते आणि नंतर पार्टी झाल्यानंतर आम्ही रेन डान्स करणार आहेत. रेन डान्स नंतर आम्ही खूप धमाल मस्ती आणि नंतर स्विमिंग पूल मध्ये जाणार आहेत. तर मित्रांनो स्विमिंग पूल मध्ये एवढीच लाइटिंग आहे का. तर स्विमिंग पूल मध्ये नंतर जाऊ गाईज. पहिले आपण काहीतरी खाऊन पिऊन घेऊ आणि मजा करू.
तर मित्रांनो असा एक नंबर असा माहोल क्रिएट झाला आता इथं. हा आणि आता करूया आपण सुरुवात आपल्या पार्टीला. आणि मोजितो घेऊ का रे? अख्ख्याचा मोजितो आपण टेस्ट करून बघू कसा लागतोय. कडक रे ना ते खतरनाक लागतं भाई. कसा कसा बोलतोय खतरनाक लागतं काहीच. फिरून प्रत्येक मित्रांनो एक नंबर मीठ लागला पाहिजे. एक नंबर बनवलाय जबरदस्त भावा. तर आमचा भाई इकडे रेडी आहे. पण मला अशी मजा येणार आहे. ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. भेटतो तुम्हाला पुढे. फायनली आम्ही केलेली सुरुवात. आता मी पण कपडे बदलतो आणि राडा करून टाकतो बोल. तर आज विषय असा झाला आहे की आम्हाला वाटलं पाण्यामध्ये लाईट आहे पण पाण्यामध्ये लाईट नाही आहे. एवढा काही दिसत नाही. तर धबधबा बघू शकता छोटासा पडा ना भाई. हे पाणी थंड आहे का काय. फायनल कपडे एवढे बदलले. आता पाण्यामध्ये सुरुवात झाला रेडी. फुल थंड पाणी फुलशील डोक्या डोक्याला. एन्जॉय बोल गया मी बजाऊ क्या. लेकिन एक सेकंड कौन है ये लोग? कहां से आते हैं? जीवाहून प्यारा हे तूच मला यारा. तुझ्यावरती वार दोस्ता जेली नवी. A few moments later. आता स्विमिंग पूल मध्ये शॉवर मध्ये आंघोळ वगैरे करून आता आम्ही आलो फ्रेश झालोय. आता आमचा जेवायचा मेनू बघू शकतो तुम्ही. कांदा लिंबू, इथे सुका चिकन, इथे चिकन रस्सा, इथे भात आणि इथे भाकरी. असा मस्त असा मेनू आहे. आता ताव मारूया आपण. सगळे असे मस्त दमलेत. सगळ्याचे तोंडा बघा असे झाल्यात पाण्यामध्ये. भूक लागले जाम भूक लागले. अख्ख्या फार्म हाऊस मध्ये कोणीच नाही. आमच्या छगननी एकट्यानेच बुकिंग केले. छगन मग कसं वाटतं तुला? दुष्काळी भागातून आलाय. तुला पाणी आता एवढं पाणी बघून तुला कसं वाटला? किती पाणी बघितलं मी आज पहिल्यांदा. किती महिन्यातून झालं. आज मी 2 महिन्यातून आंघोळ केली. मी 2 महिन्यातून आंघोळ केली. कौन है ये लोग? कहां से आते हैं? एकदम खराब होता का. 4 लिटर पाण्यात आंघोळ धुतला तो. आज बघ आज चेहरा बघ कसं आहे. आज एकदम ग्लो आलेला आहे. ग्लो ग्लो चेहऱ्यावरती ग्लो आला. चेहऱ्यावरती ग्लो. छान नाचलो काहीच. आम्ही काय विषय आला माहिती का? आमच्या स्विमिंग पूल मध्ये लाईटच नव्हती. आम्ही काय नीट दिसली नाही तोंडा. सकाळी परत धुवा. मॉर्निंगला आम्ही उठून स्विमिंग मध्ये नाच करणार आहेत. नाच करणार. आता आपण जेवायला घेऊ. नाच करून टाकू. चला पहिले आपण घेऊ. काय टाचे उडेत पहिले घेतो आणि भेटतो.
मेनू रेडी आहे, आपण जाऊया आणि मस्त ताव मारूया. हे शावर चालू ठेवलं वाटतं त्यांनी. काही मस्त असं बनवलंय, मस्त अशी थाली रेडी आहे आपली. जेऊया, बघूया टेस्ट कशी आहे. भाईचा ब्रेक डान्स बघू शकता काय तुम्ही. मारो मुझे मारो मारो. एक दिन तेरी राहों में बाईच्या समोर का चाले आणि बाई आता जनता माफ नहीं करेगी. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर मित्रांनो रात्री खूप एन्जॉय केला आणि स्विमिंग पूलमध्ये लाईट वगैरे नव्हती, तर आता परत आपण जाणार आहात स्विमिंग पूलमध्ये. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर सकाळचं वातावरण तुम्ही बघू शकता कडाईमध्ये, आणि आपली गँग गेले तिकडे पाण्यामध्ये. आणि आता आपण जाणार. रात्री तर खूप जास्त शूट करायला भेटला नाही कारण की लाईट नव्हती स्विमिंग पूलमध्ये. तर आता आपण जाणार आहेत. तर पोरं गेल्यात आपली, तर आपण पण जाऊया. स्विमिंग पूलचा व्ह्यू बघू शकता. गाइस हा घेचल मारचल हा घेचल घे. माझा मित्र उडी मारताना या गा. तर मित्र सगळे एन्जॉय करतात. पाणी भर उडी मारत भेटे. आज ब्लू है पानी 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 पानी. अरे सानी आ जाओ ऑन द बीच यारा फोटो मेरी की टूटी किस्मत होगी तेरी जब बेया बात रवाने. तर गाईस गाणे आहेत, साऊंड आहे, पण कॉपीराइट येईल म्हणून आम्ही बंद केले. दुसरा काय विषय नाही. अरे आम्ही सगळे सिंगर आहेत. मित्रांनो आता आम्ही घेतले 3 बैलांची शर्यत लावायला. मथुर, बकासूर आणि हरण्या. आणि इकडे सोन्या बैल बसलाय, जरा एंजॉय येतो. तर 1 2 3 गो. या हरण्याने चिटिंग केली. पैठ्याच्या बाहेरचा धावलाय. तर काय हरण्याने केलेलं चिटिंग आणि हऱ्या धावला पैठ्याच्या बाहेर. आता लास्टचे 2 राऊंड मध्ये मथुर की बकासूर. तर मथुर जिंकलेला आहे. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. सोबतमध्ये बुडमध्ये रुडवाले कधी थांबत नाही. हुडमध्ये रुडवाले आमचे शेफ आलेत, बोलतात नाश्ता करून घ्या. तर आता आम्ही चाललोय नाश्ता करायला. बघूया नाश्त्याला काय विषय नाही. नाद होणार पण वाद नाही होणार. तर भाई आमचा आधीच नंबर लावायला गेलाय. काय विषय नाही, बघूया काय. मिसळ, कांदा, लिंबू, चमचा, आपला चिवडा, याच्यात काय बघ पाव आणि चहा. तर हा आहे आपला नाश्ता. तर आपण याच्यामध्ये घेऊ पाहिजे. तर गाईज आपली थाली रेडी आहे, मिसळ. तर भाईचं स्नॅप चालू आहे. तर ऋतिक कसा आहे नाश्ता? 1 नंबर मिसळ आहे भाई. 1 नंबर. एकच आहे. असा नाश्ता करून घेऊया आणि तो जाऊन परत जिरूया.
मारो मुझे मारो मारो. हॅलो मित्रांनो, तर मित्रांनो कालपासून खूप एन्जॉय केला आम्ही. आता पण आंघोळ वगैरे धुतलं, व्हिडिओ फोटो फुल शूट केले, फुल एन्जॉय केला आम्ही. तर आता निघालो आम्ही घरी जायची तयारी. आता वगैरे कपडे वगैरे चेंज करू आणि निघू घरी. तर हॅलो मित्रांनो, तर फुल अशी एन्जॉय केली आम्ही कालपासून. तर फुल अशी मजा आली. तर आता आम्ही निघालो घरी. तर मित्रांनो हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, छोटासा नाही बोलू शकत, जाम मोठा ब्लॉग झाला आहे. तर तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू अशाच पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय करा गाईज.